3 षटकाचे सामने 16, 17 आणि 18 हे 3 चेंडूवर जर तुम्ही चौकार मारले तर तुम्हाला डबल दिले जातील. 4 चे 8, 8 चे 16, 16 चे 32. बॅट्समनचे नाव सांगा. डेली मार्चचे मालक तबरेज दिनवार यांचं जर आगमन झालं असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सुरुवात पाहूया. सलामीचे फलंदाज अल्पेश आणि सुभान. स्ट्राईकवर अल्पेश, नॉन स्ट्राईकवर सुभान. पाहूया ASMच्या वतीने पहिला षटक कोण घेऊन येत आहेत ते. सत्तार रखांगे पहिल्या षटकाचा पहिला चेंडूचा सामना करतील अल्पेश. सनराईजचे सलामीचे फलंदाज सुभान आणि अल्पेश. अल्पेश हा डावखुरा फलंदाज, त्याला पहिल्या षटकाचा पहिला चेंडूचा मारा करतील. सुरुवात. एक, दोन आणि पाहूया सत्तार पहिल्या षटकाचा 3 आणि अल्पेश हा बाद झालेला आहे. आपले कमिटीचे सदस्य जेवढ्याने टी शर्ट घातलेले आहेत त्यांनी जरा बाउंड्रीच्या बाहेर थांबायचा चेंडू अडवायला. हा आव्हान आपल्याला अध्यक्ष आरिफ तांबेचा आहे. अभि चांगलं क्षेत्ररक्षण सामी बरोबरीने अजूनपर्यंत दोन चेंडू टाकलेले आहेत आणि एक गडी बाद झालेला आहे. कोणतेही अजून आपल्या संघामध्ये धावांची भर झालेली नाही. परत अब्दुल सत्तार चांगला चेंडू, उत्कृष्ट चेंडू, चांगली गोलंदाजी करतात ते सत्तार रखांगे. डीजे वाले कुठे असतील त्यांनी डीजे पण चालू लावायचं आहे, करायचं आहे. चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी. अजून एक धाव झालेली नाही. अजून 70चे 5 चेंडू, कोणती धावा नाही. एक धाव नंतर पहिला षटक संपतोय. धाव संख्या होती ती एक धाव, एक गडी बाद. कॅमेऱ्याच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत कॅमेऱ्याच्या समोर आणि प्लेयर त्यांनी जरा बाजूला व्हा. कॅमेऱ्याच्या समोर जरा आम्हाला सहकार्य करा. दुसरे षटक घेऊन आले ते बासित देशमुख. चांगले चेंडू हरवलेला आहे. सोहेब बरमारे यांनी. दुसरं षटक सुरू आहे.
धावसंख्या होती ती 1. सुभान नॉन स्ट्राइक वर आहे अभि. पंचांनी नो दिलेला आहे. आणखी एक धावाची भर होते. धावसंख्या होती ती 2. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच काय निर्णय काय पंच? पंच नो आहे काय? कॅन्सल. एकच धाव. एक धाव झालेली आहे. आणखीन एक धाव. धाव संख्या होती ती 2. चांगलं क्षेत्ररक्षण 70 याने अडवलेलं आहे. चांगले यष्टीरक्षण केलेलं आहे. 3 षटकाचे सामने असतील. अजून काय धावाची भर झाली. एक धाव. आणखी एक धावाची भर होते संघामध्ये. धावसंख्या होती 3. जरा सदस्यांना मी विनंती करतो की माईकच्या उजव्या साईडला जरा उभं राहायचं आहे चेंडू अडवायला. एक 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 4. आता ऐका शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकाच्या 3 चेंडूवर जेवढे धावा होतील ते डबल धावा दिले जातील. माझे स्कोरर बाजूला बसले साहेब पठाण यांचा तो आव्हान आहे. एक धाव. धावसंख्या होती ती 5. ही मॅच लीग पद्धतीने खेळवली जाणार आहे. एक आउट झालेला आहे. आपण गडी बाद होतोय. निराश होऊन मैदानातून बाहेर येतोय. आता पाहूया राकेश आपण गडी बाद झालाय. राकेश चांगली गोलंदाजी करतायत. सुभान बाद झालेला आहे. सामी खरोखर चांगली गोलंदाजी करतायत. सामी आपल्या संघासाठी एसएम संघासाठी. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडूवर डबल धावा होणार आहेत. लक्षात ठेवा 2 चेंडू मध्ये 8 झाले तर 16. 2 धावा. 1 गुणिले 1 2.
एकूण धाव संख्या होती 7. किती? हा 4 धावा. धाव संख्या होती ती 11. 12 धावाचं आव्हान दिलेलं आहे. ASM ना 18 चेंडूमध्ये 12 धावांचं आव्हान दिलेलं आहे. चांगली गोलंदाजी केलेत. अब्दुल सत्तार, अब्दुल बासित आणि सामी बरमारे याने खरोखरच चांगली गोलंदाजी केलेत. फक्त 3 षटकामध्ये 11 धावा दिलेत आणि 12 धावांचं आव्हान केलेलं आहे. आता सलामीचे फलंदाज ASMच्या वतीने मला वाटतंय शोएब बरमारे. ही सर्व संघांना लीग ही मॅच खेळायची आहे. स्ट्राईकवर असतील शोएब, नॉन स्ट्राईकवर युसुफ. 12 धावा. सनराइजने पहिल्या षटकामध्ये 1 धाव केली होती. दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये झाले होते 11. 12 धावांचं आव्हान दिलेलं आहे. कय्यूम खान यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी आमच्या ASM कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि कंपल्सरी 12 धावा बनवायच्या आहेत. आणि रिशाद आड्रेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी समालोचकमध्ये यायचं आहे. रिशाद आड्रेकर. ASM फाउंडेशनवर आमचे कय्यूम यांचा एवढा प्रेम आहे. त्या प्रेमापोटी ते आज इथे मॅच पाहायला थांबणार आहेत 2-3 वाजेपर्यंत. आमच्या कमिटीच्या त्यांचं हार्दिक स्वागत आहे. हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. जरा मी ASM वाल्यांना समोर बोलतोय, जरा बाजूला व्हा. मुन्ना जरा सर्वांनी बाजूला जरा दिसू द्या. सहकार्य करा कमिटीने आम्हाला. एक धाव. आता काहीतरी दोघं जवळ आलेत, कानमंत्र करतायत. शोएब आणि युसुफ परत आपल्या मार्गी परतलेला आहे. दोन धावा. ASMच्या संघामध्ये 2 धावाची भर होते. धावसंख्या होते 2. 3 चेंडू झालेले आहेत. 2 धावा झालेल्या आहेत. आणि कंपल्सरी 12 धावा बनवायच्या आहेत. आणखीन 1 धाव. एकूण धाव संख्या होती ते 3. चार धाव. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. सनराइजने पहिल्या षटकामध्ये 1च धाव बनवली होती आणि ASMच्या आता 4 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा धाव संख्या होती ती 5. बिनगडी 5. आता स्ट्राईकवर आलेले आहे युसुफ. 12 चेंडू मध्ये 7 धावा.
पंचांनी सोयरी चेंडू घोषित केलेला आहे. आणखीन एक धावाची भर होते. एक धाव. यानंतरचा पुढचा होणारा सामना MCC मुरुड विरुद्ध जालगाव चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो समालोचक मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायचं आहे. सोयरी चेंडू घोषित केलेला आहे. आणखी एक धावाची भर होते. धावसंख्या होती ती 8. हे सर्व मॅच लीग पद्धतीने खेळवले जाणार आहेत. जो संघ हरला त्याला परत डबल खेळायचा आहे. एक धाव. धावसंख्या होती ती 9. जालगाव चॅलेंजरचे कर्णधार किशोर यांनी इथे यायचं आहे. समालोचक मध्ये येऊन नाणेफेक करायचं आहे. आणि MCC मुरुड अमान. MCC मुरुडचे कर्णधार अमान आणि जालगाव चॅलेंजर ज्यांनी आज मैदानावर त्यांनी फायनल मारलेला संघ आहे. नऊ धावा झालेले आहेत. आणि शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी. आता शेवटच्या षटकामध्ये 3 धावांची गरज आहे. असलम तलगरकर गोल्डन खोण्याचे अध्यक्ष त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी SASM फाउंडेशनच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. MCC मुरुड विरुद्ध जालगाव चॅलेंजरच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो त्वरित त्यांनी समालोचक मध्ये येऊन नाणेफेक करायचं आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 3 धावांची गरज कोणाला? SM संघाला जिंकण्याकरिता. राकेश MCC मुरुडचे कर्णधार इथे आलेले आहेत. मी जालगाव चॅलेंजर्स. दोन धावांची गरज. आणि सोयरी चेंडू घोषित केलेला आहे. शेवटचा 1 धावांची गरज आहे. जालगाव चॅलेंजरचे कर्णधार MCC मुरुडचे कर्णधार इथे आलेले आहेत. आणि ASM हा संघ विजय झालेला आहे. काही निराश होऊ नका सनराईज. पुन्हा तुम्हाला परत खेळायचं आहे. मी सोहेब बरमारे यांना विनंती करतो दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. दोन्ही कर्णधाराने आता सोहेब नाणेफेक करतील.